तर येस, मी तसाच प्रयत्न करणार आहे. हाय एव्हरीवन, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता हा जो सीन आहे ना, तो सकाळी सकाळी खूप कमी बघायला मिळतो आमच्या घरात. म्हणजे रियांश सकाळी तयार झाला, आंघोळ केली आणि अभ्यासाला बसला. त्याच्या डोक्यात होतं की लवकर अभ्यास करायचा आणि लवकर खेळायला जायचं. एक डाऊट होता माझ्या मनात की असंच होणार आहे, पण म्हटलं ठीक आहे, अभ्यास झाल्यानंतर खेळायला जाणं काही चुकीचं नाही आहे. आता तो त्याचा अभ्यास करेल आणि मी माझी सकाळची जी कामं असते ती आवरते. अभ्यासाला बसलाय आणि भूक नाही लागली असं होऊच शकत नाही. आता त्याला लागली आहे भूक, म्हणजे जोपर्यंत पोटात टाकणार नाही तोपर्यंत काही अभ्यासात मन लागणार नाही. म्हणून आता मी सगळ्यात आधी नाश्ता करून घेते. नाहीतर मला लादी पूजा करायचा होता आणि पूजा करायची होती, पण म्हटलं जाऊ दे. अश्विन पण नाही आहेत सकाळपासूनच्या घरी, ते एका कामासाठी बाहेर गेली आहेत. पप्पा आजीकडे गेले आहे, थोडं काम आहे आजीकडे. अरे काम आहे, अच्छा जा तू अभ्यास कर, माझं नको ऐकू, जा. तर चला आता नाश्ता करून घेते आणि त्यानंतर बाकीच्याही थोड्या गोष्टी आवरायच्या आहे. पण खरं सांगू, आता पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये ना मला याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याच्याबद्दल मी बोलतेच तुमच्याशी. बाकी डाळ तांदूळ मी भिजत ठेवला होता, तो पण कुकर लावून देते, पोछा करते, पूजा करते आणि बाकीची सगळी आवराआवर करते. चला, तुमच्याकडे होतं का असं, म्हणजे अभ्यासाला बसलं की काहीतरी खावंसं वाटतं किंवा सगळ्यात आधी भूकच लागते? नेहमीप्रमाणे जशी कामं होतात तशीच कामांची सुरुवात केली. माझी इतकी सवय आहे ना की आंघोळ करून आलं की सगळ्यात आधी डाळ भाताचा कुकर लावायचा, तोपर्यंत डाळ भात सोक झालेला असतो. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत आणि धुळीचं काय सांगू, म्हणजे सुरुवातच अशी झाली आहे की एक दिवस जरी लादी पोछा केला नाही ना की असं वाटतं घर धुळीने माखलं आहे. त्यातल्या त्यात आमची टाईल्स नाही आहे, त्यामुळे जरा आणखीनच जास्त वाटतं. म्हणजे सकाळी नाही केला पोछा तर संध्याकाळी मला नाईलाजाने करावाच लागतो, इतके पाय खराब होतात. आणि बाल्कनी दोन्हीही मोठ्या आहेत, ओपन असतात, त्यामुळे धुळीचं प्रमाणही असतं. बाल्कनी तर धुतेच मी, पण मला पोछाही कधी कधी दिवसातनं 2दा करावा लागतो. आज जास्वंदाला मस्त अशी फुलं आली होती. ॲक्च्युली 3 फुलं आलेली, पण माझं काही तिन्ही तोडण्याचं मन झालं नाही. 2 फुलं तोडली, बाकीचं झाडांनाही पाणी घातलं आणि बाल्कनीही स्वच्छ धुवून घेतली. आता झाडं कितीही नीट दिसत असली ना तरी त्यावर थोडे ना थोडे कीटक किंवा फंगस लागलेलीच असते. आता बघा, हे जे क्रोटॉन आहे दिसताना किती सुंदर दिसतंय ते, पण जे कोवळी पानं आहे ना त्यालासुद्धा अशी बघा किडे लागले होते. आणि माझ्याकडे काही स्प्रे किंवा कुठलं फर्टिलायझर नाही आहे त्याच्यावर मारण्यासाठी. टाकलं तर मी हळदीचं पाणी टाकत असते, पण त्याने काही त्याचा असरच झाला नव्हता. शेवटी मी असं पाणी टाकलं आणि ब्रशनी ते अक्षरशः घासून काढलं, म्हणजे ते सगळे किडे निघाले. आणि असं नाही आहे की ही प्रोसेस आजच केली तर पुढे करावी नाही लागणार. काही दिवस ना हे कंटिन्यू करावं लागतं, जोपर्यंत ते पूर्ण किडे साफ होत नाहीत. तर आता स्वयंपाकही पूर्णच करून घेते. भाकरी पण करायची आहे, चपात्या पण करायच्या आहे. आणि लवकर यासाठी, कारण रियांशचा थोडा वेळ अभ्यास झाला, मला माहिती आहे तो काही जास्त वेळ टिकत नाही, कारण तासभरापेक्षा जास्त वेळ तो काही बसत नाही. तर त्याचं असं होतं, खायला त्याला पाहिजे असतं, त्यानंतर थोडंसं खेळल्याशिवाय त्याचं काही मन लागत नाही. तर थोडा वेळ सायकलिंग करण्यासाठी तो गेलाय बाहेर. म्हटलं जोपर्यंत तो सायकलिंग करून येतो तोपर्यंत मी माझा सगळा स्वयंपाक करून ठेवते, म्हणजे मग मला त्याच्याजवळ बसता येईल. आणि मी जरी बसले ना तरी पण तो तासभराच्या वर काही बसत नाही. आणि माझे एक्सपेक्टेशन पण नाही आहे की त्यांनी कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे. मराठीचा पेपर आहे, बोलता सगळं येतं, फक्त लिहिताना अजूनही प्रॉब्लेम होतो. जोडाक्षरं किंवा कठीण शब्द असतात, जसे प्रकृती आणि अशा आहेत, महायुद्ध, हे जे शब्द आहे ना ते थोडेसे लिहिताना त्याला प्रॉब्लेम होतो. बाकी बोलता सगळं येतं, पण त्याच्याकडून करवून घेणं माझं काम आहे. तर मला त्याच्याजवळ आज बसावं लागेल. चला आता पटकन आवरते, तो यायच्या आधी माझा स्वयंपाक तरी पूर्ण झाला पाहिजे. आता जशी होळी झाली ना त्यानंतर टेम्परेचर इतकं जास्त वाढलं आहे आणि आता उन्हाळ्याचा हाच प्रॉब्लेम होतो, स्पेशली किचनमध्ये. आणि तेही चपात्या करण्यासाठी असं आंघोळ करून केलं ना की नंतर वाटत नाही की आंघोळ केली आहे म्हणून. एकतर सकाळी लवकर स्वयंपाक करावा लागतो, किंवा मग बरेचदा असं होतं की आंघोळीच्या आधीच होतं बरेचदा. पण बघू आता पुढे काय कसं काय होतं. यश अजून यायचं आहे, म्हटलं चला तोपर्यंत तुमच्याशी बोलून घेते. तर आता थंबनेलमध्ये जसं तुम्ही बघितलं की यापुढे व्हिडिओज येणार नाही, तर येस, मी तसाच प्रयत्न करणार आहे की व्हिडिओज फ्रिक्वेन्सी जरा कमी होतील, पूर्णपणे बंद होणार नाही आहे. कारण कसं आहे ना, इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय आता ना चैनच पडत नाही, म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर आता झालं आहे काय, ॲक्च्युली रियांशची एक्झाम आहे, उद्यापासून त्याचे पेपर चालू होणार आहे. तर ते 20 मार्चपर्यंत आहे.
आणि या पिरियडमध्ये ना मला त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. अदरवाईज काय होतं, आपली घरातली कामं असतात, त्यानंतर अभ्यासही आपल्यालाच घ्यायचा असतो आणि आपलं जे काम आहे ते सुद्धा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असंही वाटतं. आणि शूट करायचं असेल तर पूर्ण दिवसाची प्लॅनिंग असते, सगळीकडे आपण शूट करतो, त्यानंतरचं एडिटिंग, अपलोडिंग बरेच वेळ लागतो, खूप मेहनत असते एका लाँग व्हिडिओ मागे. भले त्याला 2000-3000 व्ह्यूज येत असतील आत्ता, पण त्यामागे खूप सारी मेहनत असते. सो माझा असा विचार आहे की हे सगळं ना असं मिक्स नको व्हायला, म्हणजे नीट कामही होणार नाही, नीट अभ्यासही होणार नाही आणि माझा व्हिडिओही मला असं व्यवस्थित लक्ष देता येणार नाही. त्यामुळे आता कामं आणि अभ्यास याकडे हे मी दोन्ही सोडू शकत नाही. मला ब्रेक घेता येतो, ते म्हणजे या कामातून, आणि या कामातूनही फक्त लाँग व्हिडिओजसाठी मी असा विचार करते. बाकी शॉर्ट व्हिडिओसाठी तेवढा वेळ लागत नाही, लाँग व्हिडिओसारखी तेवढी मेहनत लागत नाही आणि पटकन ते काम होऊन जातं. लाँग व्हिडिओसाठी खरंच सांगते खूप मेहनत लागते आणि खूप डोकंसुद्धा लावावं लागतं. तर मी जेव्हा मला शक्य होईल ना तेव्हा कधी मध्ये आता 20 मार्चपर्यंत मी जेव्हा मला शक्य होईल तेव्हा मी व्हिडिओ शेअर करत जाईल. अदरवाईज माझा फोकस ना मी माझ्या कामांवर, रियांशचा अभ्यासवर आणि शॉर्ट व्हिडिओवर जरा जास्त ठेवण्याचा प्रयत्न करते. बाकी शॉर्ट व्हिडिओ जेवढं मला शक्य झालं तेवढं मी दिवसातनं 2-3 पण शेअर करू शकते. कारण कसं आहे, आपलं काम आहे आणि त्यातून अगदीच आपण ब्रेक नाही घेऊ शकत, कारण खरंच आपल्याला ते सुद्धा चांगलं नाही वाटत, काहीतरी चुकल्यासारखं वाटते. सो शॉर्ट व्हिडिओ जर करत राहिले ना तर मला तेवढं चुकल्यासारखं वाटणार नाही की हां काहीतरी मी मिस करते किंवा काय. आता तुमच्यापैकीही खूप सगळ्यांचे मेसेज असतात, अशातला भाग नाही आहे, पण काही जणांचे जेन्युइनली मेसेज असतात की व्हिडिओची वाट बघत होते, व्हिडिओ का नाही येत आहे. तर त्यांच्यासाठी म्हटलं चला आपण हे एकदा सांगून टाकूया की ॲटलिस्ट 20 मार्चपर्यंत माझे व्हिडिओजची फ्रिक्वेन्सी किंवा थोडे व्हिडिओज इरेग्युलर राहतील. सो डोंट वरी, त्यानंतर मी रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेलच, पण आत्ता सध्या मला रियांशकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि काय होतं, एकदा की कामात मी लागले ना, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या कामात असू देत किंवा मग घरच्या कामात. आता घरची कामं आपण एक वेळ सोडू शकतो, पण या कामात एकदा बसलं की मग कितीतरी तास लागतात, 2-3 तास सहज जातात आणि ते मग काही आपण वेळेवर सोडू शकत नाही. मग माझं रियांशकडे दुर्लक्ष होतं, पण मला असं नाही करायचं आहे. आता म्हटलं त्याच्याकडे जास्त लक्ष देऊया आणि इकडे थोडासा ब्रेक घेऊया. म्हणून काही दिवस व्हिडिओज इरेग्युलर असतील, पण त्यानंतर आपण रेग्युलर व्हिडिओज बघूया. तोपर्यंत माझे सगळे शॉर्ट्स व्हिडिओ बघा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला, मला माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होता की तुझे मेकअप रिलेटेड व्हिडिओ दाखव. तर मी असा विचार करते की शॉर्ट व्हिडिओमधून ना रोजचं माझं एखाद दुसरं मेकअप प्रॉडक्ट मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करत जाईल, म्हणजे त्यावरून तुम्हाला आयडिया पण येईल आणि माझा पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मला एक छोटासा का असे ना तो एक कंटेंट त्यामध्ये ॲड करता येईल. सो हा जर तुम्हाला आवडत असेल असं बघायला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता तेच मी लवकर स्वयंपाक करून घेतला आणि रियांश आला की परत त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. अभ्यासाचं असं असतं की खूप म्हणजे तासनतास अभ्यास करतो असं नाही आहे, पण तरीही लक्ष द्यावं लागतं. माझं डोकं मला दुसरीकडे लावायचं नाही आहे, म्हणून फक्त मी हा एक छोटासा निर्णय घेतला. अदरवाईज सगळं पॉसिबल होतं, पण असं वाटतं की स्पेशली या वेळी ना थोडा वेळ कमी पडतो. तर चला, आय होप तुम्ही समजून घ्याल, कारण बऱ्याच जणांच्या एक्झाम चालू असतील. मॉमीच्या विथ किड्स मुलांपेक्षा आपणच जास्त अभ्यास करतो, हे मी याआधी पण बोलले आहे. आपल्यालाच असं वाटतं की कधी एकदा एक्झाम होते आणि कधी आपण निवांतपणे असं फ्री होऊ शकतो. फक्त झोपच नाही तर बरंच म्हणजे असं टेन्शन गेल्यासारखं वाटतं. आपल्याच सुट्ट्या लागतात, आपल्याच हॉलिडेज चालू होतात असं आपल्याला वाटायला लागतं. सो यू कॅन रिलेट मी. हे सगळं करण्याचा हेतू एवढाच आहे की मला या दिवसांमध्ये चिडचिड किंवा खूप जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा आहे, कारण कितीही नाही म्हटलं ना तरी सगळी कामं एकत्र आली तेव्हा थोडं प्रेशर होतं आणि आपोआप स्ट्रेस येतो. असो, आता तो येईपर्यंत बघा मी मस्त त्याच्यासाठी असं पेपर तयार करून ठेवलेला आहे. असं जेव्हा लिहून काढते ना तेव्हा मला माझे कॉलेज डेज आठवतात. माझी बुक इतकी नीट अँड क्लीन असायची की ॲब्सेंट असणारा बरेच जण माझी बुक घेऊन जायचे. आणि आत्ता या उलट रियांशची बुक बघितली ना तुम्ही, म्हणजे कुठे खोडतोड आणि कशी ती वापरणं, म्हणजे खरंच खूप अपोजिट आहे. होप आणखी थोडा मोठा झाल्यानंतर त्यालाही माझ्यासारखीच नीट अँड क्लीन बुक ठेवायची सवय लागेल अशी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आता भुकेचं जसं मी सांगितलं, कधीही भूक लागू शकते आणि डोसा इडली त्याला आवडतो, म्हणून ना डाळ तांदूळ मी भिजत टाकले. आणि दुसरीकडे जो आहे तो काही एवढा मोठा चहा नाही आहे, ते गुळाचं पाणी मी उकडायला ठेवलं आहे. मला गुळपापडी आणि शंकरपाळी बनवायची होती. तोपर्यंत माझा चहा पण तयार झाला आणि आज परत मी एकटीच होते. रियांश परत खाली गेलाय खेळायला, तर बाल्कनीत येऊन चहा घेतला. सगळ्यात आधी तर ते डाळ तांदूळचं पाणी होतं ना
ते मी झाडांना घातलं फेकून न देता. आता चहा घेते आणि सकाळी जे काढलं होतं ना ते मी चेक करत होते की आता किती राहिले आहेत, कारण 1-2 दिवस मला ती प्रोसेस कंटिन्यू करावी लागेल. आता असे 2 तुम्हाला आटे दिसत आहेत. एक प्युअर गव्हाचा आटा आहे आणि दुसरा जो आहे त्यात रवा आणि अगदी थोडासा मैदा मिक्स आहे. हे 2 यासाठी कारण गुळाचं पाणी जरा जास्त झालं होतं. आता अशा पापड्या आहे ना माझ्या आई करायची सुद्धा आधी, आता तरी कमी करते, पण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अगदी ते डबे असतात ना ते भरून असायचे. अखजीच्या वेळी स्पेशली या पापड्या केल्या जायच्या. म्हणजे उन्हाळ्यातही आता मी जेव्हा जाते ना तेव्हा या पापड्या ऑलरेडी तयार असतात तिथे आणि खरंच खूप छान लागतात. आता शंकरपाळी, खारी शंकरपाळी आपण करतो, पण या गुळ पापड्याचं सजेशन ना तुमच्यापैकीच मला कोणीतरी दिलेलं आणि अचानक माझ्या लक्षात आलं की हां हे बेस्ट ऑप्शन आहे. शंकरपाळी आणि बाकीचा लाडू वगैरे तर आपण नेहमीच बनवतो, ते मी करत होते. तोपर्यंत जो सकाळचा पेपर आहे ना त्यातल्या ज्या मिस्टेक्स होत्या किंवा ज्या चुका झाल्या होत्या त्या मी त्याला परत लिहायला सांगितल्या आणि असं लिहून काढलं. जेव्हा मी बघते तो लिहितोय, काही चुकतं काही व्यवस्थित होतं, तेव्हा कुठे मला थोडासा दिलासा मिळतो की हां चला, म्हणजे लिहून एकदा प्रॅक्टिस झाली ना की जरा बरं वाटतं. आता त्या गुळ पापड्या बनवलेल्या होत्या ना त्या थोड्या वेळ मी तशाच ठेवल्या होत्या लाटून. तोपर्यंत स्वयंपाक केला, जेवणही घेतलं आणि त्यानंतर आता सगळं हे तळण काढायचं आहे. एवढं सगळं मला करायचं नव्हतं, पण म्हणजे एक्साइटमेंटमध्ये जरा जास्तच घाट घातला. ॲक्च्युली जास्त याच्यामुळे झालं, जे मी गुळाचं पाणी बनवलं होतं ना ते जरा जास्त बनलं आणि मग थोडं थोडं करत थोडी कणिक मी त्यात ॲड करत गेली. हे तर प्युअर फक्त गव्हाच्या पिठाचं आहे आणि ही जी शंकरपाळी आहे त्यात ना थोडासा रवा आणि अगदी थोडासा मैदा मिक्स आहे. मस्त वेलची पूड टाकली, टेस्ट पण मस्त येते आणि एकदम ना असे क्रिस्पी झालेत. हे बघा इथे चुरा पडेल आता, पण मस्त क्रिस्पी झाले आहेत. काही जाड काही पातळ झाले आहेत हे बघा, पण तरीही सगळे मस्त असे क्रिस्पी झालेत. चवीला पण छान लागतात, पण जरा जास्त वेळ लागतो कारण हे ना मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे असतात, नाहीतर ते थंड झाले की परत मग असे पुरीसारखे होऊन जाईल. म्हणूनच मी त्याला फोकनी असं थोडंसं टोचन मारली आहे, म्हणजे ते पुरीसारखे नाही होणार आणि नरम नाही पडणार. बाकी आता शंकरपाळी तळल्यानंतर ती पण मी दाखवते. आणि खूप वेळ गेला आहे माझा यात. आता काही अभ्यास नव्हता असा, पण तरी असं वाटतंय की ते काम नव्हतं तर मी हे काम जरा जास्तीचं काढलं. पण आता काढलंच आहे तर हे काही मला ठेवता येणार नाही, हे सगळं करून घेते. त्यातल्या त्यात मावशी 2-3 दिवस झाले आल्या नाही आहे रंगपंचमीपासून, तर भांडी तर मी 2-3 दिवस घासली. आत्ताचीही थोडीफार मला घासावी लागेल कारण जरा जास्त झालं आहे, सिंक भरलं आहे पूर्ण. तर थोडंसं आवरून घेते ते आणि व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेल, म्हणजे 2-3 दिवसाची गॅप ठेवून मी एखादा व्हिडिओ शेअर करत जाईल. असं करण्याचा प्रयत्न करते कारण आहेत रियांशला मध्ये सुट्ट्या किंवा काही असं वेगळं केलं तर त्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करत जाईल. सो चला, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत जा, कमेंट करत जा. काही कमेंट खूप छान असतात ज्यांनी खरंच मी सुद्धा मोटिवेट होते आणि त्या कमेंट वाचल्या ना की मला वाटतं की हां आपल्या व्हिडिओचा खूप जणांना नाही पण काही जणांना तरी फायदा होतोय, त्यांना ते आवडत आहेत आणि अगदी मनातून सगळ्या कमेंट्स असतात. त्या खूप छान वाटतं जेव्हा अशा कमेंट्स येतात. ते म्हणजे कधी असं होतं की इतक्या सगळ्या चांगल्या कमेंट्स असतात की कोणती पिन करू मला कन्फ्युजन होतं, इतक्या कमेंट्स असतात छान. पण असो, थँक्यू अगेन. आणि चला आता उद्या भेटूया. उद्या नाही म्हणणार, ॲक्च्युली सवय झाली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा.